नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या सर्वोदय समाजाच्या जागेत असणाऱ्या गंजीखान्यात आज दुपारी अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्यांच्या गंजा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की रुकडी इथं गांधीनगर रोडवर सर्वोदय समाजाची गंजी खाण्यासाठी साधारण 7 एकर इतकी जागा आहे. या जागेत गावातील जवळपास 80 शेतकरी आपल्या वैरणीच्या गंजा सुरक्षित राहाव्यात म्हणून ठेवतात. मात्र आज दुपारी अचानक अज्ञाताने मधल्या गंजीला आग लावली असा संशय गंजी मालकांनी व्यक्त केला. या आगीत 9 गंजा जळून खाक झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मोहन मोरे, प्रकाश बापूसो खोत, अण्णासो रामगोंडा पाटील, नामदेव हरी मोरे, राजकुमार शामराव माळी, तुकाराम मोहिते, अनिल किनिंगे, अशोक निटवे, सुरेश यादव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या गंजा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. या आगीमुळे शेतकऱ्यांनी आपल्या मूक जनावरांसाठी पावसाळ्यासाठी राखीव ठेवलेली वैरणच जळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांनी टाहो फोडला. दरम्यान घटनास्थळी ग्रामपंचायतचे पाण्याचे टँकर, हातकणंगले नगरपंचायत व इचलकरंजी महानगरपालिकेचे अग्निशमन दल पाचारण करण्यात आल्यामुळे आग आटोक्यात आली. यावेळी संतोष रुकडीकर, शीतल खोत, माजी सरपंच रफिक कलावंत, दिलीप इंगळे, सामाजिक कार्यकर्ते जयदीप किनिंगे, अमित पाटील यांच्यासह नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. मूक जनावरांचा वैरण जाणाऱ्याला कधीही चूक लागणार नाही. पाप आहे करायची आणि पाठी असेल तर मागून घ्यावे वैरण, असा पेटवा करायचं नाही.